शुभविवाह या मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता भूमी सांगत असते, रागिणी पटवर्धन, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कोण चांगलं ओळखू शकतं? ही बाई जे काही आहे ना, हे सगळं फक्त मला माहिती आहे. पण आकाश हे मानायला तयार नसतो. भूमी भास्कर, मी माझ्या आईवरती हे असले आरोप सहन करणार नाही. यावरती भूमी म्हणते, मग तू मातृप्रेमाची पट्टे बांधून असाच इकडे बस, पण या सगळ्यामध्ये मी तुझं म्हणणं काही ऐकणार नाही. असं म्हणत चिडलेली भूमी आता रागारागामध्ये तिकडून निघून जाते. आणि आता इकडे रागिणी रडत म्हणते, आकाश आकाश, अरे मी असं काय करू की ज्याच्यामुळे भूमीला विश्वास बसेल, भूमीला विश्वास बसेल की मी जे काही करत आहे ते सगळं तू म्हणतोयस ना, काय करू सांग मला तू. भूमीचा माझ्यावरती विश्वास बसण्यासाठी मी जे काही करायला शक्य आहे ते करेन. मी का असं वागेन तूच मला सांग बरं. असं म्हणत रागिणी नाटकं करत असते. त्यावरती आकाश म्हणतो, आई अगं खरं सांगू का, तर भूमीची मानसिक स्थिती ठीक नाहीये. या बोट ब्लास्ट झाल्यापासून या सगळ्यामध्ये भूमीला खूप त्रास होतोय. ही गोष्ट आपण पाहिले ना, आणि त्यामुळे ती मोकळेपणाने बोलत नाहीये. आणि कदाचित तिच्या मनात हे सगळं साठून राहिले ना, म्हणून कदाचित तिची अवस्था अशी झाली असेल. अजूनही आकाशच्या मनामध्ये भूमीबद्दलचा जो काही राग असतो तो तसा इतका टोकाला गेलेला नसतो, कारण तो अजूनही भूमीची बाजू घेत रागिणीला सांगत असतो. आणि इकडे रागिणी विचार करते, हे काय म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा हा अजूनही तिच्या विरोधात बोलत नाहीये. तोपर्यंत भूमी इकडे आता रूम मध्ये येते आणि ती रडतच असते. त्यावरती मानसी म्हणते, अगं ताई, तू डायरेक्ट इतका मोठा आरोप त्या आईवरती कसा काय करू शकलीस? म्हणजे मला खरंच कळत नाहीये की तू सगळ्यांच्या समोर हे असं कसं बोललंस. आणि त्यानंतर त्यांनी तो भात खाऊन पण दाखवला. काय गडबड झाले? यावरती भूमी म्हणते, मनू मला खरंच माहित नाहीये काय झालंय हे सगळं काय घडतंय, कसं घडतंय मला खरंच कळत नाहीये. पण मी तुला सांगू का, ज्या वेळेला तुला पौर्णिमा घेऊन गेली बघ तिकडून माझ्या इथून, त्यावेळेला मी किचन मध्ये गेल्यानंतर ही बाई त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करत होती आणि ते मी पाहिलं. आणि तोंडाने बोलताना मी ऐकलं की हे आईचं शेवटचं जेवण असणार आहे. म्हणजे ही यात नक्कीच काहीतरी असं टाकत होती की ज्याच्यामुळे माझा जीव जाऊ शकतो हे मला समजलं. आणि ते मी पाहिलं, ते पाहिल्यामुळे आता मात्र मी हा आरोप केला. यावरती मानसी म्हणते, मग जर का तू हे सगळं पाहिलं होतंस तर या सगळ्यामध्ये मग त्यांनी तो भात खाल्ला तरी कसा? असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता लगेचच दोघींनी आपला विषय पूर्णपणे बोलता बोलता दोघींच्याही लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये रागिणीने हे कारस्थान केलेलं आहे. त्यावरती मानसी म्हणते, तुला कळतंय का, तुला आकाश भाऊजींच्या नजरेमध्ये पाडण्यासाठी हे सगळं त्या बाईने केलेलं आहे. म्हणजे तुझ्यासमोर तिने नाटक केलं की या सगळ्यामध्ये ती विष कालवते आहे. मुळातच त्यात विष कालवलेलं नव्हतंच आणि हे सगळं नाटक तिने तुला दाखवण्यासाठी केलं. आणि ज्या वेळेला हे सगळं नाटक करत असताना तू हे पाहिलंस, हे तिला कळलं, तेव्हा तिने डाव पलटला. त्यात ऍक्च्युली काही टाकलेलं नव्हतं, पण तू आकाश भाऊजींच्या समोर खोटी ठरलीस आणि तिला जे काही करायचं होतं ते सगळं जसंच्या तसं घडत गेलं. तुला कळतायत का गोष्टी काय घडतायत ते? भूमी म्हणते, मला खरंच कळत नाहीये की हे का घडलं, कसं घडलं, पण मी या बाईच्या ट्रॅपमध्ये अडकले. ही गोष्ट मात्र आता खरी आहे. खरंच या बाईने मला या ट्रॅपमध्ये अडकवलं. असं म्हणत इकडे भूमीला समजतं की आपली चुकी झालेली आहे, की आपण या बाईच्या ट्रॅपमध्ये अशा पद्धतीने अडकलेलो आहोत. तोपर्यंत इकडे आता आकाश आजीला घेऊन आपल्या रूम मध्ये येतो आणि आजी आणि आकाश घडलेल्या गोष्टींचा विचार करत असतात. दोघं जण भूमीचं वागणं आठवून आता सारखा तोच विचार करतात की भूमी इतकी गुणी मुलगी ही असं कसं वागू शकते. त्यावरती आजी म्हणते, खरंच सोन्यासारखी पोर माझी, आणि या सगळ्यामध्ये घराला सांभाळून घ्यायची. मी पाहिलंय ना, ज्या वेळेला तुझी मानसिक स्थिती नीट नव्हती त्यावेळेला तिने या घराला कशा पद्धतीने समजावून घेतलंय. पण आत्ता ती पोटातल्या बाळाची शपथ घेऊन या सगळ्यामध्ये बोलत आहे की मी माझ्या पोटातल्या बाळाची शपथ घेऊन सांगते की रागिणी त्या माझ्या जीवावरती उठल्यात. आणि कसं काय हे सगळं मानायचं? मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी आपली अशी का वागतीये. मला खरंच कळत नाही रे आकाश, काय झालंय आपल्या पोरीला? आपली पोर खूप संस्कारी आहे,
खूप चांगली आहे, पण ती असं का वागते ही गोष्ट मला खरंच काही कळत नाहीये. त्यात आकाश तू पण चुकलास, तू तिच्यावरती हात उगारायला नको होतास, असं म्हणत आजी या सुद्धा परिस्थितीत आकाशला त्याने केलेली चूक समजून सांगत असते. तोपर्यंत भूमी सांगते, मनू किती काही झालं तरी आकाशने माझ्यावरती हात उगारायला नको होता, कारण आता मी त्याची फक्त पत्नी नाहीये, तर मी त्याच्या होणाऱ्या बाळाची आई आहे. मग या परिस्थितीमध्ये त्याने माझ्यावरती हात उगारून खूप मोठी चूक केलेली आहे. मानसी म्हणते, हो ताई, पण त्यावेळेला त्यांची मनस्थिती सुद्धा तुला समजून घ्यायला पाहिजे. मी तुला जे सांगते ते तू ऐक, कारण ना त्यांच्या समोर जे काही दृश्य समोर निर्माण करण्यात आलं ना, त्या दृश्यामुळे आकाश भाऊजी हे सगळं विचार करण्यासाठी आता मात्र भाग त्यांना पाडलं गेलं हा विचार करण्यासाठी, आणि त्यामुळे तो तसा विचार ते करायला लागले की आता या सगळ्यामध्ये आकाश भाऊजी पूर्णपणे त्या बाईच्या अधीन गेले आणि मातृप्रेमामुळे त्यांनी हे सगळं वागले, हे तू सुद्धा समजून घे. पण भूमी मानायला तयार नसते की आकाशने माझ्यावरती हात उगारायला नकोच होता. किती काही झालं तरी आता मी फक्त बायको नाही तर आई होणार आहे, आणि हीच गोष्टीचं रिअलायझेशन आकाशला पण होतं. आकाश सुद्धा या सगळ्या गोष्टी आता आठवतो आणि तो स्वतःला त्रास करून घेत तिकडे असलेल्या कबर्डवरती आपला हात जोराजोरात मारून घेतो. कसं काय मी भूमीला या सगळ्यामध्ये हात उगारू शकलो? मी कसं विसरू शकलो की या सगळ्यामध्ये ती आई होणार आहे? माझ्या बाळाच्या होणाऱ्या आईवरती मी स्वतःहून कसा काय हात उगारला? खरंच माझी खूप मोठी चूक झाली, असं म्हणत स्वतःलाच मारून घेत आता इकडे आकाश या सगळ्यामध्ये आता स्वतःला हाम करत असताना आजी तिकडे येते. आजी येते आणि आकाश काय हा वेडेपणा चाललाय? असा वेडेपणा मी तुला करू देणार नाही. यावरती आकाश म्हणतो, नाही, मी कसं चुकलो? मी कशा पद्धतीने भूमीसोबत असं वागू शकलो? मला खरंच कळत नाहीये आजी मी चुकलो, असं म्हणत आकाश खूपच चिडलेला असतो आणि स्वतःलाच त्रास करून घेत असतो. आजी त्याला थांबवते आणि म्हणते, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू एक काम कर बरं, तू या सगळ्यामध्ये भूमीसोबत बोलून घे, तिला जाऊन बोल जा, तिच्याशी बोल, कदाचित तिला बरं वाटेल. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, हो, मला भूमीसोबत बोलायलाच पाहिजे, भूमीला मला मनवायलाच पाहिजे, जे माझ्याकडून चूक झाले त्याबद्दल भूमीची माफी मागायलाच पाहिजे. असं म्हणत आकाश भूमीची माफी मागण्यासाठी तयार होतो. भूमीची माफी मागायला किंवा तिला थांबवण्यासाठी आकाश तिकडे चाललेला असतो. तोपर्यंत पौर्णिमा धावत येते. धावत पळत येत आता पौर्णिमा इकडे सांगायला लागते की आकाश भाऊजी लवकर चला, आकाश भाऊजी लवकर चला, तिकडे आईंची अवस्था खूप बिकट झाली. आकाश भाऊजी लवकर तुम्ही खाली चला, असं ती बोलायला लागते. यावरती आकाश म्हणतो, पौर्णिमा काय झालं? पौर्णिमा सांगते, मला मी नाही सांगू शकत, लवकर चला, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. आकाशला कळत नाही की हे सगळं काय हिचं चाललेलं आहे, आणि त्यावरती रागिणी आता खाली काहीतरी तमाशा केलाय हे आजीला समजतं आणि आजी म्हणते, चल आकाश खाली येऊन पाहते तर काय, रागिणीने आपली बॅग भरलेली असते आणि आता आपली बॅग भरून इकडे आता रागिणी सांगते, आकाश खरं सांगू का, तर आता मी या घरात राहणार नाहीये, बाद झालं. आता माझ्यावरती हे असे आरोप झालेले आहेत, त्यामुळे भूमी यापुढे सुद्धा माझ्यावरती काहीही आरोप करू शकते. आणि खरं सांगायचं तर आपल्या आई मुलाचं नातं हे तिला अजिबात बघवत नाहीये, किंवा हे नातं तिला बघवत नाहीये, ते तू मान्य कर. आणि आता तू आजपासून मला आत्याच म्हणायला लाग, तू यापुढे मला आई म्हणू नकोस. तू जिथपासून आई म्हणायला मला आता लागलास ना, तिथपासून ती असं वागायला लागलेली आहे आणि माझ्यावरती आरोप करते. पण या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप करण्याच्या पेक्षा जास्त महत्वाचं मला आता तुझा संसार वाटतो. तुझा संसार हा जास्त महत्वाचा आहे. तू मला आई म्हणण्यापेक्षा तू मला आत्याच म्हण, आणि इथून मी आता निघून जाते. कारण किती काही झालं तरी या घरात आता जर का मी राहिले ना, तर तुमच्या दोघांच्या मध्ये हे होतच राहणार. तुमच्या दोघांच्या मध्ये ही अशी भांडणं होतच राहणार, आणि माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं झालेली मला अजिबात नको आहेत. असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आकाशला मुद्दामच मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून आकाश या सगळ्यामध्ये आता भूमीकडे दुर्लक्ष करेल आणि आपल्याच बाजूने बोलत राहील किंवा आपल्याच बाजूने राहील. त्यावरती रागिणीला आता इकडे आजी सांगते, अगं घरातली करती बाई आहेस ना तू, असं घरातल्या करत्या बाईने या सगळ्यामध्ये जर का हे घर सोडून निघून गेली तर कसं होईल, तू मला सांग बरं. यावरती अभिजित म्हणतो, आजी राहू दे आता,
म्हणजे कसं आहे ना, आईने आमचं सगळं घर सोडलं, आमचं तिकडं घर, आमचा जो काही व्यवसाय आणि आमचं हे सगळं सोडून आई इकडे आली. इकडे आई आली कशासाठी? तर आकाशला तिची गरज होती. आकाशला काय, या घराला तिची गरज होती. पण या घरात आल्यावरती तिने आपला मान नाही बघितला, पान नाही बघितला. प्रत्येक वेळेला माघार घेत ती या घरासाठी झटत आली, महाजनांसाठी. इकडे आता काय नाही केलं तिने, पण तिच्या पदरी काय आलं? तर आतापर्यंत तिला कोणताही अधिकार तर नाहीच मिळाला. अधिकार सोडून दे, पण आज तिच्यावरती आरोप झाला नाही. हा माझ्या आईवरचा आरोप मी सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे आता बस झालं. आईने जो निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये मी तिची साथ देणार आणि आता मी सुद्धा आईसोबत बाहेर पडत आहे, असं म्हणत अभिजितने सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी सोबत आपण सुद्धा घर सोडतोय असं सांगितल्यावरती आजीला रडू कोसळतं. आजी म्हणते, नको रे, असं सगळं काही तुम्ही करू नका. मी तुम्हाला सांगते ना, काही नाही, भूमीच्या या अवस्थेला आपण सगळ्यांनी मिळून साथ देऊया आणि तुम्ही तिला सगळ्यांनी समजून घ्या. यावरती अभिजित म्हणतो, नाही, भूमीला आता समजून घ्यायची वेळ संपलेली आहे. कारण आता इकडे भूमी आहे ना, भूमी आईवरती जे काही घाणेरडे आरोप केलेले आहेत ना, आणि त्यामुळे आता मात्र आम्ही इकडे थांबत नाही, आम्ही निघालो. पौर्णिमा म्हणते, बरोबर आहे ना, आज तिने आईंवरती असे आरोप केलेत, उद्या आईंवरती अजून घाणेरडे आरोप केले तर? आकाश म्हणतो, नाही पौर्णिमा, आता इकडे असं होणार नाहीये, तू उगाच या सगळ्यामध्ये काही करू नको, आई कुठे जाणार नाही. रागिणी म्हणते, आकाश प्लीज, मी तुझ्या पाया पडते, मला खरंच थांबू नकोस आणि या सगळ्यामध्ये मला जाऊ दे. माझ्यासाठी माझा मानपान यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुझा संसार महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी हे सगळं त्याग द्यायला तयार आहे. आकाश म्हणतो, थांब आई, आपण या गोष्टीमध्ये काहीतरी सोल्युशन काढूया, तू घर सोडून जाणं हे सोल्युशन नाहीये. अभिजित म्हणतो, नको, कारण भूमी कशी आहे, प्रेग्नेंट आहे, तिला तुझी गरज आहे आणि आई एका इकडे थांबली तर अजूनही दोघींमध्ये वाद होतील. यावरती भूमी अजून तमाशे करेल, आईवरती अजून नको ते आरोप करेल आणि हे आरोप मी सहन करू शकत नाही. आकाश, आम्हाला थांबू नकोस. आणि आता इकडे आकाश हे सगळं बोलत असतो, पण रागिणी ऐकत नसते, कोणी ऐकत नसतं. त्यावरती आकाश म्हणतो, थांबा, मी भूमीसोबत बोलतो, मी भूमीला समजावतो आणि भूमी आत्याची माफी मागेल आणि त्यानंतरच गोष्टी नीट होतील. तोपर्यंत इकडे आता भूमी सांगत असते, मनू, माझा आकाश आता इतका बदललाय की माझ्यावरती हात उगारतोय. याच्या आधी आम्ही दोघं एकमेकांना काहीही न सांगता गोष्टी कळत होत्या, पण हल्ली मी सांगून सुद्धा त्याला काही कळत नाहीये, कारण त्याच्या डोळ्यावरती मातृप्रेमाची पट्टी बांधलेली आहे. आम्ही दोघं न बोलता एकमेकांना ज्या गोष्टी कळायच्या त्याला मी बोलून सुद्धा कळत नाहीत. आकाश माझा खूप बदललेला आहे. आता या सगळ्यामध्ये हे बोलणं चालू असताना आकाश तिकडे येतो आणि हो, बरोबर आहे, मी बदललेलो नाही तर भूमी तू बदललेस. मी ज्या भूमीवरती इकडे आता प्रेम केलं होतं ती भूमी ही नाहीये, कारण ही भूमी माझ्या आईवरती आरोप करते आहे. यावरती भूमी सांगते, आरोप करत नाहीये तर जे खरं आहे तेच सांगते आहे, मी बोलण्यामध्ये काहीही खोटं नाहीये. आता हे सगळं मी खरं बोलते आहे. तुझी आई ही देवी नाही, राक्षस आहे. आकाश म्हणतो, परत तेच, आता मात्र तू माझ्या आईवरती असे आरोप करतेस आणि मी गप्प बसू? यावरती भूमी सांगते, ती तुझी मुळातच आई नाहीये, तुझी वैरीण आहे. ती वैरीण आपली वैरीण आहे, आपल्या जीवावरती उठलेली आहे. भूमी ऐकायला तयार नसते, आकाश ऐकायला तयार नसतो. दोघांच्या मध्ये खूप भांडणं पेटतात, दोघ जण खूप टोकाला पोचतात, दोघ जण एकमेकांच्या अंगावरती ओरडायला लागतात. मग मात्र या सगळ्यामध्ये भूमी चिडते, आकाश चिडतो, तुझं बरोबर, माझं बरोबर, हे सगळं चालू असताना मध्ये आता मानसी म्हणते, बास करा तुम्ही दोघांनी, काय चाललंय तुमच्या या दोघांचं? म्हणजे जे आकाश भाऊजी आणि भूमी या दोघांना मी ओळखते ना, ते हे नाहीच आहेत. म्हणजे दोघं एकमेकांच्या मनातलं न सांगता ओळखणारे तुम्ही दोघ जण एकमेकांना सांगून सुद्धा तुम्हाला समजत नाहीये, म्हणजे कमालच झाली. खरं सांगायचं तर भूक लागले, भुकेच्या वेळा असतात ज्या आपल्याला एकमेकांच्या माहिती असतात, पण तुम्हाला दोघांना एकमेकांना तहान कधी घ्यायचंय, श्वास कधी घेतात या पण गोष्टी माहिती असतात आणि तुम्ही दोघ जण असे भांडताय. मला खरंच विश्वास सुद्धा बसत नाहीये की तुम्ही दोघ जण असे भांडू शकताय. जे दोघ जण एकमेकावरती प्रेम करतात, ज्या आकाश भाऊजींना माझ्या भूमिताईने लहान मुलासारखं जपलं, ज्या आकाश भाऊजींना
कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून भूमीने जपलं आणि त्या भूमीवर तुम्ही विश्वास ठेवत नाही आहात. काय चाललंय हे सगळं काय चाललंय माझ्या कळण्याच्या पलीकडे आहे. या सगळ्यामध्ये जर का दोघं एकमेकांना ओळखू शकत नसलात तर आता तुमच्यामध्ये प्रेम वाढवण्यासाठी आलेला आहे तो तुमचा तिसरा पाहुणा येत आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर का हे असे वागत राहिलात तर मात्र कसं होईल असं म्हणत आता इकडे मानसी दोघांना समजवत असते. तुम्ही भूमिताईला या कारणामध्ये समजून घेतलं पाहिजेत. यावरती आता इकडे आकाश म्हणायला लागतो, मी भूमीला समजून घ्यायला पाहिजे, पण त्यापेक्षा मी भूमीला समजून घेईन, भूमीची काळजी घेईन, माझ्या बाळासाठी जे योग्य आहे ते सगळं करेन, पण त्याआधी मी भूमीने जे सांगितले ते एक गोष्ट करायला पाहिजे. मी सांगितलेली गोष्ट जर का भूमीने केली तर आणि तरच या सगळ्यामध्ये पुढच्या गोष्टी सुरळीत होतील असं म्हणत इकडे भूमीला आकाश सांगतो की तू आत्याची माफी मागलीस तर गोष्टी सुरळीत होतील असं म्हणत आकाश हट्टाला पेटलेला असतो. इकडे भूमी हट्टाला पेटलेली असते. भूमी अजिबात माफी मागायला तयार नसते आणि भूमी माफी मागायला तयार नसल्यामुळे आता भूमी घर सोडण्याचा निर्णय घेते. आकाशला खरं तर हे सगळं पटलेलं नसतं भूमीने घर वगैरे सोडणं, पण तरी सुद्धा आकाशचा आता मात्र काही चालत नाही. आजीचा नमस्कार करते आणि या आधी सुद्धा आकाशची काळजी घ्या म्हणून तुम्ही मला सांगितलं होतं आणि यापुढे पण मी आकाशच्या भल्याचाच विचार करेन. आता सुद्धा मी आकाशच्या भल्याचंच बोलत होते, पण तरी सुद्धा जर गोष्टी अशा होत असतील ना तर मला या सगळ्यामध्ये आता मात्र पडायचंच नाहीये. मी इथून हे घर सोडते.